तालुक्यातील शिंदे बुद्रुक गावातील द्वारकाबाई विष्णू कुचेकर यांचा मुलगा सोमनाथ विष्णू कुचेकर हा 1997 साली 8वी मध्ये नवमहाराष्ट्र विद्यामंदिर विद्यालय बिदाल येथे शिक्षण घेत असताना कोणाच काहीही न सांगता घरातून निघून गेला होता। परंतु मुलाच्या प्रेमापोटी आईची माया तिला गप्प बसू देत नव्हती आणि आपला मुलगा कधीतरी येईल या आशेने ती वाट पाहत होती। साधारणतः गेल्या 9-10 वर्षापासून भोंदूबाबा हा शिंदे बुद्रुक येथे भिक्षा मागण्याकरता आलेला असताना तो तेथील वयोवृद्ध महिला द्वारकाबाई कुचेकर यांच्या घरी गेला। त्याने त्या वृद्ध महिलेच्या कुटुंबाची व प्रॉपर्टीची माहिती घेतली। त्यावेळी द्वारकाबाई कुचेकर यांचा मुलगा घर सोडून गेल्याचे व तिच्या नावे 3 एकर जमीन असल्याचे त्याला समजल्याने त्याने तोच मुलगा सोमनाथ कुचेकर हा असल्याचे सांगितले आणि वरचेवर तिला भेटू लागला। तोच मुलगा सोमनाथ विष्णू कुचेकर हा असल्याचे सांगायचा। कालांतराने वयोवृद्ध महिला द्वारकाबाई कुचेकर या दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी वृद्धपकाळाने मरण पावल्या। त्यामुळे झालेल्या 1 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी वर्षश्राद्ध केले। त्यांचे वर्षश्राद्ध झाल्यानंतर दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी मी सोमनाथ विष्णू कुचेकर आहे असा सांगणारा भोंदूबाबा याने आईचं वर्षश्राद्ध करणार असल्याचे द्वारकाबाई यांच्या नातेवाईकांना समजल्याने नातेवाईक त्या ठिकाणी गेले। भोंदूबाबा एकनाथ रघुनाथ शिंदे राहणार ओझर बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव यांच्याबद्दल संशय आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला कळवले। पोलिसांनी त्यांच्याकडील तपास कौशल्याचा वापर करून पोलीस खाक्या दाखवून विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव एकनाथ रघुनाथ शिंदे राहणार ओझर बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव असल्याचे सांगून त्याने द्वारकाबाई कुचेकर यांच्या नावे असलेली 3 एकर जमीन बळकावण्याच्या हेतूने त्यांचा मुलगा सोमनाथ कुचेकर याच्या नावे असलेली वयाची कागदपत्रे काढून त्यावर सोमनाथ कुचेकर हा मीच आहे असे भासवून तसेच सांगून सोमनाथ कुचेकर याचे नाव पत्ता वापरून सोमनाथच्या फोटोच्या ठिकाणी त्याचा स्वतःचा फोटो वापरून आधार कार्ड, पॅन कार्ड, स्टेट बँकेचे पासबुक, ATM काढले असल्याचे सांगितल्याने त्याच्या विरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर व्यक्तीने इतर वयोवृद्धाची फसवणूक केली असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करण्याबाबतचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले आहे। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे दहिवडी पोलीस स्टेशन मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे तसेच महत्त्वाची सूचना देत आहे की दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल एक विचित्र प्रकार आमच्या निदर्शनास आलेला आहे। या अनुषंगाने आमच्या दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये सध्या गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे। या घटनेची कहाणी अशी आहे की शिंदे बुद्रुक या ठिकाणी एक भोंदूबाबा बनून आलेला एक इसम जो मूळ राहणार ओझर तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणचा आहे। त्याने एका वृद्ध महिलेला तो तिचाच मुलगा आहे असं भासून तिच्याकडून तिच्या या 1997 साली जो या वयस्कर आजींचा मुलगा मिसिंग झालेला होता तर त्या मुलाबाबत माहिती मिळवून आणि तो मुलगा तोच आहे असं बसवून या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर या वृद्ध महिलेकडून त्या मुलाच्या बाबतीमधील सर्व माहिती घेऊन त्या आधारे त्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड, पॅन कार्ड त्याचबरोबर बँकेमध्ये स्वतःचं अकाउंट तयार केलं आणि या महिलेच्या नावावर असलेली संपूर्ण प्रॉपर्टी त्याला बळकावण्याच्या उद्देशाने हा या महिलेचा विश्वास संपादन करून त्यांनी त्या महिलेची फसवणूक केलेली आहे। सदर ही वृद्ध महिला गेल्या वर्षी मयत झाल्यानंतर त्यांच्या ज्या उरलेल्या मुली आहेत त्यांना जेव्हा 2 दिवसांपूर्वी या वृद्ध महिलेच्या अनुषंगाने त्यांनी जे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यावेळेस हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम संपल्यानंतर हा जो खोटा साधू भोंदूबाबा बनवून आलेला जो आरोपी आहे एकनाथ रघुनाथ शिंदे मूळ राहणार जळगाव याने सुद्धा त्याच गावामध्ये पुन्हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर या नातेवाईकांना शंका आली आणि त्यानंतर या गोष्टीची माहिती त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही संपूर्णपणे या घटनेच्या खोलामध्ये गेलो तर त्यावेळेस तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा जो आरोपी किंवा भोंदूबाबा बनवून आलेला जो इसम आहे हा सोमनाथ विष्णू कुचेकर नावाने या घरामध्ये त्यांनी एंट्री केलेली होती। तो या ज्या बहिणी आहेत त्यांचा खोटा भाऊ बनून त्यांच्या फॅमिलीमध्ये घुसून तो त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे तो बळकावण्याचा त्यांनी पूर्णपणे प्लॅन केलेला होता। परंतु त्याच्या या संपूर्ण प्लॅनिंगवर आम्ही पोलीस प्रशासनाने आमच्या कौशल्याचा वापर करून त्याचा हा भांडाफोड केलेला आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने त्याच्यावर दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा त्यानंतर फॉर्ज डॉक्युमेंट बनवणे अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। मी
आमच्या पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की या इसमाने इतरही नागरिकांची जर कोणाची फसवणूक केलेली असेल किंवा या प्रॉपर्टीच्या अनुषंगाने त्यांनी काही चुकीचा प्रकार केला असेल तर तुम्ही सर्वांनी तात्काळ संबंधित जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा, तसेच आमच्याशी संपर्क साधावा। तसेच मी सर्व नागरिकांना हे देखील सूचित करतो की आपल्या वृद्ध आई वडिलांसोबत आपण सतत संपर्कात राहावं किंवा त्यांना एकटं सोडू नये, जेणेकरून अशा प्रकारचा कोणताही क्राईम घडणार नाही। या क्राईमचं स्वरूप खूप गंभीर स्वरूपाचं होतं। जर का आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।